झोपया म्हणला वर्षाच्या मांडीवर झोपतो. अजूनपर्यंत कशी आली नाही? कॉलेजला सोडून बराच वेळ झालाय. कदाचित मला विसरली तर नसेल ना? नाही 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 नाही, असं होऊ शकत नाही. माझी नंदिनी माझ्यावर खूप प्रेम करते आणि ती मला विसरणं शक्य नाही. पण अजूनपर्यंत नंदिनी यायला पाहिजे होती. नंदिनी, तू मला आधी सांग, जर मी ओळखलं तर तुम्हाला काय गिफ्ट देणार आहेस? अगं कुंकवाचा करंडा? अगं तो तर तुमच्या कामाचा ना, त्याचं मी काय करणार? बर, काही हरकत नाही. तू म्हणतेस ना, मी सांगतो. तुझ्या ड्रेसचा रंग गुलाबी आहे. म्हटलं ना. अगं मग आता देणा कुंकवाचा करंडा तू म्हटली होतीस ना, की मी अचूक उत्तर दिलं की तू मला कुंकवाचा करंडा देणार. तू माझ्या मागे कुंकू टाकणार नाही वाटतं. का ग काय बोलतेस तू? तुझं का टाकणार मी तुझ्या भागेत कुंकू? कारण ते स्त्रियांच्या कामात नसतं ना, म्हणूनच म्हणते. नंदिनी, अगं आज ना तू अगदी एकदम वकिलासारखी बोललीस बघ. अगं तुझं कुंकवाने भांगलं खरे ना, पण तुझ्या हा पिवळ्या केसांमध्ये निशिगंधाचा गजरा पण आहे आणि तुझ्या ह्या सुंदर अशा हाताच्या अंगठीसाठी सुंदर असे माझ्या राणीला सोबेल अशी अंगठी. का ग? अगं रागवलीस माझ्यावर? खाली गेलं. अगं आणणार ना. आणि मंगळसूत्र कोण आणणार? मंगळसूत्र हा शब्द ऐकायला मी फार उत्सुक आहे रे. अगं नुसतं मंगळसूत्र शब्द ऐकायला की गड्यात घालायला? अगं सांग ना गडे. अगं हे शब्द ऐकायला ना मी खूप आतुर झालेलो आहे. अरे तेच म्हणते मी, शब्द ऐकणे काय आणि गळ्यात घालणे काय सर्व एकच आहे ना. श्रीकांत, जरा लवकर करा, मला तुझ्या विना आता राहत नाही रे. अगं पुढे राहतेस? सांग ना. मला थट्टा करू नका जा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू जरासाही माझ्या नजरेच्या आड गेला ना, अगं मला पण अगदी खरंच. अगं तुझ्या पिवळ्या केसांना तुझ्या गाळावर स्पर्श होऊन अगं माझं हृदय जागा होतो आणि कधी कधी तर तुझ्या बोटांचा स्पर्श जाणवतो. अगं वेळी ऐकायचंय तुला? ऐकायचंय तुला? अगं तुला जर बघितलं ना तर दिवसात सुद्धा मला चांगली आणि असं वाटते सांगू चांदण्या परी रूप तुझे.
पण ठीक आहे ना, पण आपल्या प्रेमाचं काय? तू घरी घरी सांगणार आहे? अरे ती वेळ खूप लवकर येणार आहे. मी घरी सांगणारच आहे आणि मला माहितीये दादा माझ्या प्रत्येक गोष्टीला मानणार आहे. फक्त हो आणि बघ दादा दादा तुमची आहे ते माझ्यामध्ये मी जे सांगणार ते सगळंच आहे. तर आपल्याला निघायला पाहिजे 7-5 दिवस. ठीक आहे, चल चल. मनमान बोलते बे. साडी नाही घालत बे आता. हॅलो अरे कुठे आहेस तू? अरे किती वेळची वाट बघते मी तुझी. अरे तू जिथे सांगितलंस ना तिथेच आली आहे मी. हे बघ तू जर लवकर आलास नाही ना तर मी इथून निघून जाईन. मला इथे कोणी बघितलं ना तर काही खरं नाही माझं. हा हा ठीक आहे चले लवकर. हा काय ग मोहिनी, असं करण्यासारखं काय? अगं तुझ्यासारखी बाई जर घाबरली ना तर जागच्या जागी खल्लास. हेच सांगण्यासाठी आली मी इथं. बरं ते जाऊ दे. आपलं कामाचं काय झालं ते सांग बरं. अरे ह्या गडबडीत तर काय बोलावं काही सुचतच नाहीये मला. सरंग अरे ज्या उद्देशाने मी त्या आकाश बरोबर लग्न केलं होतं ना ते स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटत नाहीये. ते स्वप्न आता धुळीला मिळणार आहे असंच मला वाटतं. अगं सगळं बरोबर होतं ना, मग घोडा पडला कुठं? पडलाय ना कुठं? अरे त्या राम पटवर्धननी आज सगळ्या गावच्या शेतकऱ्यांना एकत्र करून मोठी संघटना उभी केली आहे आणि त्याच संघटनेचे नेतृत्व तो राम पटवर्धन करणार आहे. आणि जर का असं झालं की शेतकरी एकत्र आले तर आपल्याला एक फूट जागा सुद्धा मिळणार नाही. मोहिनी नाही, मी असं कधी होऊ देणार नाही. मोहिनी अगं काही झालं तरी चालेल, पण ती जागा मला हवी आहे म्हणजे हवी आहे. आणि जर का ती जागा मला मिळाली नाही तर अगं जो मी आजपर्यंत त्या ठिकाणी जो कष्ट केला तो कशासाठी का? अगं फक्त आपल्या दोघांच्या प्रेमासाठी. आणि ती जर जागा आपल्याला मिळाली नाही तर मी बघून घेईन. पण ती स्वप्नपोथी कधी होणार आणि कशी होणार? हे बघ, काही जरी झालं तरी चालेल पण ती जागा मी मिळवणारच. आणि त्या जागेवरती मला हॉटेल बांधायचे आणि वेगवेगळे व्यवसाय करायचे आहेत मला. अरे उसकी चिंता तुम मत कर मेरी जान. अगं मी त्या विक्रमच्या कानावर टाकतोय आणि जर ते काहीच नाही झालं तर नंतर मला दुसऱ्याच्या आयुष्याच्या उडवीतो रंग मी तरंग मी सरंग. आता आपण भेटलो हे सगळं चर्चा झाला. तू एक काम कर, तू इथून लवकरात लवकर निघ
ठीक आहे? त्यातर आपल्याला कोणी बघितलं ना तर काय खरं नाही. ठीक आहे? जा आता. ठीक आहे मोहिनी, घेतोय मी. लक्षात ठेव, आपण ती जागा मिळवायची म्हणजे मिळवायची. हिरामन गुरुजी खूप आनंदात दिसते तुम्ही. काही विशेष घडलं का? अगं हो बहिणी, अगं आज मी खूप आनंदात आहे, कारण की आपली नंदिनी आहे ना, ती BSc परीक्षेमध्ये कृषी विद्यापीठातून पहिल्या क्रमांकावर तिचा फोटो पेपरात आलेला आपली नंदिनी बहिणी, ती नंदिनी आहे. ती तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ही आनंदाची बातमी आहे. तुमच्या दादाला खूप 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 आनंद होईल. खरंच देवच पावला म्हणायचं. खरंच होईल. आपला दादा खूप खुश होईल. हो ना. पण हा आपला रामदादा गेला कुठे? दिसत नाहीये. आज माझ्या रामदादाचं स्वप्न पूर्ण झाले बहिणी. अरे दादा बघ आता पुरा जिल्ह्यात दिसतो. अरे दादा हे ठेव दादा, आता काय काम करायचं? अरे दादा आज तुझं स्वप्न पूर्ण झाले. आपली नंदिनी कृषी विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने पास झाली. फोटो बघ दादा. खरं जानकी, हो याच्या खरं आज माझं स्वप्न पूर्ण झालंय बघ. खरं माझ्या बहिणीनं जुन्या कासेच्या तिला पल्लवीत केलाय का जानकी. अगं पण ही नंदिनी गेली कुठं? कशाला काळजी करते तुम्ही? हा? असेल आपल्या मैत्रिणीसोबत आजचा दिवस आनंद साजरा करीत असेल. कशाला काळजी करते तुम्ही? अजिबात काळजी करू नका. अहो आजचा दिवस आहे ना तो तिचा आहे आणि आता ती काही लहान राहिली नाही. अजिबात काळजी करू नका तुम्ही. कळलं ना? नंदिनी अभिनंदन आपण परीक्षेत प्रथम क्रमांकाने पास झाल्याबद्दल आपले आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुझ्या पेपचा फोटो घालून आलाय बघ. बेटा मोठं केली. आज ह्या समाजात माझी शान वाढवली. माऊलीला गेला राहिला त्यानंतर मला आता समोर
नक्की करायचे आणि या गावात संशोधन केंद्र उभारून मला या गरीब शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करायचे. तेवढ्या वयाचा माणूस पाहिजे ना. म्हणजे आता या गावामध्ये हरित क्रांती येणार, म्हणजे या गावातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार. वा नंदिनी वा, मला तर तुझी आयडिया खूप आवडली. मला हो, माझं तेच ध्येय आहे. देवा परमेश्वरा, हे विधात्या, खरंच आज तुझे खूप खूप आमच्यावरती उपकार झालेत रे. सगळेचे सगळे सुख एका वेळेस आमच्या पत्रात टाकलीस तू. नंदिनी सारखी मुलगी मिळाली मला. आकाश सारखा नितांत प्रेम करणारा प्रिय मला लाभला आणि सागरा पलीकडे अथांग प्रेम करणारे माझे पती राम. हे सगळं पाहून खरंच मी खूप धन्य झाले. देवा, खरंच मी धन्य झाले. परमेश्वरा, माझा परिवार असा सतत हसत खेळत राहू दे. कुठलेही दुःख संकट येऊ देऊ नकोस आमच्या या परिवारावरती. या परिवारात कसं आम्ही आनंदाने राहूया, सोबतीने राहूया, एकमेकांना संकटात साथ देऊया. हो का अर्गन या आपल्या डेकोरेशन वाल्याला पालखवून माझ्या या सुखाला सुखी ठेव रे देवा, सुखी ठेव रे देवा, माझ्या या परिवाराला.
हो खूप आनंदाची गोष्ट आहे. अरे छोट पापडी पेढे. तू अगदी वेळेवर आलीस. घे, पेढा घे. का? पैसे नाही का? की कुणाला मुलगा बिलगा झाला की काय? याची घरवाली असेल नवजेची टाकली. अगं मोहिनी, आपली नंदिनी कृषी विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने पास झालेली आहे. हो का? पागल झाली ना? काय म्हणला? जवळ आहे, जवळ. दिवस दिवे नाही लावले आकाशामध्ये. हे म्हणतात ना, अर्ध्या हेलाला झलक मोठी. तसंच आहे, नाही का? हे बघ. हे मोहिनी, का अशी बावरल्यासारखी करतेस तू? अरे अशा गोष्टी लाव डोळा. हे बघ, तू जास्त काही बोलू नकोस. अगं हे मोहिनी, अगं स्वतःच तू बघ, स्वतः तर काही चांगलं करत नाही आणि कुणी चांगलं केलं तर त्यांना असं नाव मोठं ठेवतेस तू. आकाश भाऊजी, शांत व्हा तुम्ही. शांत व्हा, कशाला वाटतात? या आनंदाच्या प्रसंगी असं भांडू नका तुम्ही. अगं अशी काय बोलतेस तू? हा, नवरा आहे तो? असं नाही बोलायचं गं. आनंद तुला झाला असेल, मला नाही. आणि हो, काय नाही, मी माझ्या नवऱ्याशी बोलते. आणि काय गं, तुला तुला कोणी अधिकार दिला आहे दोघा नवरा बायकोमध्ये बोलण्याचा? कोण सामान बोल. बहिणी आहे माझी आणि तिचा अपमान झालेला मी कदापि सहन करणार नाही. तुला काय करायचंय ना तू कर. काही घेणं देणं नाहीये. आणि हो रे, तुला जर का तुझ्या बहिणीचा एवढा पुढचा आला असेल ना, तर एक काम कर, तिच्या समोर बस आणि आरती कर, जप कर. मी इथं फालतूच्या गोष्टी ऐकायला आले नाही आणि काही सहन करायला आले नाहीये. समजलं? माझं मी बघून देईन. हे बघ, तुला काय करायचंय ना ते तू कर. खड्ड्यात गेली तुझी पोळी निघून. माझ्यासोबत जास्त लाड पुरवायचे नाही, कळलं ना? तुला लांब हो माझ्या बाजू. अगं माझ्या बहिणी दादा सोबत चांगली बोलली असतीस तर काय बिघडलं असतं तुझं? हा? तुला सगळं सहन करावं लागेल आणि यापुढे जर माझ्या दादा बहिणीला काय बोलीस ना तर थोबाड तुझं. हे बघ आकाश, मला काही ऐकायचं नाहीये. मला आता कंटाळा आलाय या घराचा. हे बघ, तुला मी सांगते, मला तुझ्या दादा बहिणी पासून वेगळं राहायचंय. मला वेगळं राहायचंय. माझ्या ऐकायला पाहिजे बहिणी. जानकी, आपण काय वाईट केलं रे ह्या बाईच्या? ही पदोपदी आपलाच अपमान करू राहते. तुम्ही कशाला एवढं मनावर लावून घेताय? अहो, घर म्हटलं की भांड्याला भांडा आपणणारच ना. आणि जर का नियतीला हेच मान्य असेल तर आपल्याला भोग भोगावेच लागतील ना. आणि तुम्हाला दोघांना भूक लागली असेल ना, मी जेवायला देते. चला. आला ढिला माणूस. त्या मायला कंच भरलेला डाळिंब आहे. जणू काही असं कोवडं लुसलुसीत चालू. विक्रम शेठ सही रास्ते पे जा रहा है.
तुम्ही आमच्या दोघे बी मी बघतो याच्या काय करायचं ते. विक्रम निंबाळकर आणि आज माझ्या घरी होय काही विशेष काम असलं पाहिजे. आणखी काय पाहिजे तुला? राम तसा तू समजदारच आहे. मी इथं कशासाठी आलोय ते हे तुला समजलं असेलच. अरे तरी मी तुला पुन्हा एकदा सांगतो राम पटवर्धन, ही तुझी 5 एकर शेती मला दे. आणि माझ्या असं लक्षात मला आलं आहे की तू माझ्या विरोधात शेतकऱ्यांची संघटना उभी केली आहे आणि त्यामुळे ते शेतकरी मला जमीन द्यायला नकार देत आहे. राम पटवर्धन, अरे मला तिथे खूप मोठा उद्योग सुरू करायचा आहे पण तुझ्या ह्या हेकडेपणामुळे माझं काम थांबलेलं आहे. म्हणजे तुला माझी शेती देऊ आणि मी का भीक मागू म्हणतो? अरे अरे काय जमिनीवर माझ्या कुटुंबाचा पोट आहे आणि तसंच ह्या इतर कास्तकारांचे सुद्धा पोट आहे आणि ती तुला जमीन देऊ आणि तू त्यांच्या पोटात लाट ठेवायला सांगतेस? नाही विक्रम नाही. अरे माझा प्राण गेला तरी चालेल पण मी जिवंत असेपर्यंत असं कधीच होऊ देणार नाही. अरे माझं ऐकशील ना तर खूप मोठा होशील आणि मोठा होण्यासाठी कुणाच्या पोटावर तर लाट ठेवावीच लागते. म्हणजे मी माझ्या शेतकऱ्याची फसवणूक करायची म्हणते? नाही विक्रम नाही. अरे हा राम पटवर्धन म्हणजे गद्दाला जेवलत नाही. अरे लोकांसोबत गद्दारी करणं तुझ्या लक्षात आहे, माझ्या लक्षात नाही विक्रम, माझ्या लक्षात नाही. तोंड सांभाळून बोल. अरे तुला माहित नाही विक्रम काय चीज आहे ते? अरे तू कुणासोबत बोलतोय याचं जरा भान ठेवून बोल. माझ्याच घरात येऊन माझ्यावर जास्त दादागिरी करतोस? हे बघ राम पटवर्धन, मी तुला पुन्हा एक वेळ संधी देतोय आणि तू पुन्हा एकदा विचार कर. अरे मी तुझं संपूर्ण कर्ज माफ करतो. अरे तू जेवढं मागशील ना तेवढे पैसे देतो. अरे मालामाल होशील, मालामाल. जवान मुलीची दलाली करणाऱ्या दलाल कुत्र्या, अरे आला बाजू निघून जा इथून, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. अरे तुझ्यासारखा गद्दार नाही मी. चल आल्या बाजू नाही तिथून. राम पटवर्धन, अरे तू माझ्यातल्या सैतानाला पुन्हा जागा केलं. अरे जेव्हा माझ्यातला सैतान जागा होतो ना तेव्हा मी कुणाचं रक्त पिऊनच शांत होतो. राम पटवर्धन, अरे यानंतर सावध राहा माझ्यापासून. अरे त्याने म्हणलं तुझ्यासारख्या रानडुकराला घाबरतो का? अरे मी मांदाचा बच्चा आहे. अरे नाही तुला नेस्त नाबूद केलं ना गावाचा जाऊन पाठवत नाही. अरे मला रामदुक्कर भांडा म्हणतात. मारू नका त्याला. मी बातच पडते. माझ्याच घरात येऊन माझ्यावर दादागिरी करत आहेस? अरे नीट झालं इथून.
नाही लागत तुला नाही तर तुझ्या इष्टाची मुलगा बनेल. अरे तू माझ्यावर नाही तर माझ्या गावावर गाव घातलास. राम पटवर्धन, अरे मी तुझं आता उरलेलं आयुष्य संपवून टाकेन. राम खरा, गाण्याला मोहताज असेल म्हणा. तू ह्या विक्रम शेठला दिवसलास ना. आता मी तुला चॅलेंज करतोय. अरे नाही तुझ्या बहिणीच्या तारुण्याचे लटके तोडले ना तर विक्रम शेठ करणार नाही. नाही तुझ्या बहिणीच्या तारुण्याचे लटके तोडून हिंडवल्या काढले ना तर नाव सांगणार नाही विक्रम शेठ म्हणून. सापाच्या शक्तीवर पाय ठेवते तुम्ही. हा कधी साप लक्ष करेल याचा काही गेम नाही. दादा तो खूप मोठा गुंड आहे आणि आपण साधेपणी माणसं आहोत. याच्यामुळे आपण टिकाऊ लागणार नाही. मग काय करू? अगं जन्मभर मान खाली घालून अगं वर मान करून चालण्याचा अधिकार नाही का आम्हाला? अगं आपण ह्या जगाचे पोशिंदे आहोत. ह्या दारोदारी भीक मागणारे भिकारी नाही. अगं त्या विक्रम सारखे चोर माणसं आपल्याला भीतीला लावतायत. तेव्हा मी त्यांचा कसा बसू? अगं नंदिनी, आपल्या मनात एक गाड बांधून ठेव. अगं जो कोणी आपल्याला अत्याचार करेल ना त्याला घाबरायचं नाही. त्याला जसे असतं मग माझा नाला तरी चालेल. दादा कुठे येतात मग मला? एवढ्या त्या नाटकाचा अपमान करतेस का तू कोण? आता मी आता सहन करणार नाही. शाबास नंदिनी, शाबास. लागली असेल तुम्हाला. हो, चला. 2 ग्लास घेऊन घ्या. या. पेट